नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत, श्री विश्वार्पण आयुर्वेद मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। अनेक जणांना टाचदुखीची समस्या असते। सकाळी झोपेतून उठल्याबरोबर जेव्हा आपण जमिनीवर पाय टेकवतो त्यावेळेस तीव्र वेदना होतात। पूर्णपणे जमिनीवर पाय हा टेकवला जात नाही। थोडा वेळ लंगडत लंगडत चाललं की त्या वेदना ह्या कमी होतात। बऱ्याच जणांमध्ये एका जागी कंटिन्यू बसून राहिलं तर उठल्यावर टाचेमधनं वेदना ह्या जाणवतात। टाचदुखीची तसे अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेले वजन। याबरोबरच मॉर्निंग वॉक हा अति प्रमाणात होत असेल तर हेही एक महत्त्वाचं कारण आहे। संधिवात, आमवात, वातरक्त यासारखे व्याधी तुम्हाला झालेले असल्यास, तसेच टाचेला काही आघात त्या ठिकाणी झाला असेल तरीही टाच दुखू शकते। काही रुग्णांमध्ये एक्सरे काढला की तिथले हाड हे वाढलेले दिसते, हेही एक टाचदुखीचे कारण आहे। तसेच रात्री झोपताना खूप पाणी पिल्यामुळेही टाच दुखू शकते। खूप वेळ उभे राहून काम केल्यामुळे, याबरोबरच तुमच्या रोजच्या वापरातील चप्पल ह्या खूप कडक असेल किंवा उंच टाकीची चप्पल रोज घालण्यात येत असेल तर यामुळेही टाचदुखी ही होऊ शकते। आता या सगळ्या टाचदुखीवर उपाय काय करता येईल, तर आयुर्वेदामध्ये नास्ति शूल विना वातात असे सांगितलेले आहे। म्हणजेच वाताशिवाय वेदना नाही। आणि वात कमी करायचा असेल तर आपल्याला काय बरं करता येईल, तर अर्थातच अभ्यंग, पादाभ्यंग हे तुम्ही नियमितपणे केल्यास टाचदुखीवर बराचसा आराम तुम्हाला मिळू शकतो। दुसरा उपाय म्हणजे कोमट पाण्यामध्ये पाय एक साधारण 20 मिनिट बुडवून ठेवावे। यामुळे वात कमी होण्यास मदत होतो, तिथे सूदिंग इफेक्ट येतो आणि वेदना ह्या कमी व्हायला लागतात। परंतु तीव्र वेदना तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही दशमूळाचा काढा वापरू शकता। तसेच एरंड्याची पाने किंवा निरगुंडीच्या पानाचा काढा देखील तुम्ही यासाठी वापरू शकता। आता यावरील तिसरा उपाय म्हणजे तुमचं पोट साफ होत नसेल आणि टाचदुखी असेल तर सुंठीच्या काढ्यामध्ये एरंडेल तेल टाकून हे 7 दिवस घ्यावे। यानंतरची टाचदुखी तुमची निश्चितच कमी होण्यास मदत होईल। यावरील चौथा उपाय म्हणजे वालुका पोटली स्वेद। आपली जी बांधकामाची वाळू असते ती आणावी, ती एका कापडामध्ये बांधावी। त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवावा। तो तवा गरम झाला की ती पोटली त्यावर ठेवावी। पोटली तुम्हाला सोसवेल एवढीच गरम करावी आणि तिथे हळूवार शेक द्यावा। असे कमीत कमी 20 मिनिटं करावा। यामुळे तेथील वेदना ह्या कमी होण्यास मदत होते। अर्थातच या सगळ्या उपायांबरोबरच तुमची प्रकृती काय, तुम्हाला टाचदुखी ही कशामुळे झालेली आहे, हे सगळं महत्त्वाचं असतं। वैद्य लोक तिथे अग्निकर्म आणि विद्धकर्म तसेच वातशामक औषधी देतात। अग्निकर्म आणि विद्धकर्मामुळे तुम्हाला टाचदुखीमध्ये इन्स्टंट रिलीफ हा मिळायला मदत होतो। तसेच वातशामक औषधीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गुळगुळ घेऊ शकता किंवा दशमूला अरिष्ट सारखं औषध तुम्ही वात शमनासाठी घेऊ शकता। यामुळे तुम्हाला टाचदुखीवर निश्चितच फायदा दिसून येईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।